हॅलो. चला विनंती असेल आपण लगेच खेळायला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही टीम येलो जर्सी मध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम वरती देवीचा आशीर्वाद आहे, पण आपण नेहमी म्हणतोय की नावापेक्षा कर्माला खूप महत्त्व असतं. आणि पाहूया दोन टीम मध्ये कशा प्रकारे कुठल्या टीमचं कर्म श्रेष्ठ होतंय. यस, या ठिकाणी पाहतोय 11:51 पहिल्या चेंडूच्या तयारीला सुरुवात होते. गोलंदाज सरसावता रवी गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूची फेकी पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडू मात्र पाहता पाहता वन बॉल सी बारशेच्या बाहेर चौकार. क्या बात आहे. पहिली मॅच सुरुवात चांगली तर येणार काल चांगला असं म्हटलं जातं. पाहूया मंगेश भोईर ऑन फायर पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू पाहूया. इथं शॉर्ट पिच होता, दिशा दिली आपण पाहतोय. लेट कटचा हा फटका पाहायला मिळाला. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने 5 अंकावरती धावलेख जाऊन पोहोचते. मागील सामना जर पाहिला तर चेसिंग करायचं होतं. जवळजवळ त्या टीमला 46 धावा चेस करायच्या होत्या, परंतु अतिशय तुफानी फलंदाजी करत असताना लवकरात लवकर तो सामना त्या ठिकाणी विजय संपादन केला होता. आता पाहूया या ठिकाणी टार्गेट द्यायचं आहे आणि एक ताकदवार संघ आजच्या स्पर्धेमध्ये ज्यांनीही चांगली फलंदाजी केली असा संघ गावदेवी सोनाले या संघासमोर किती धावांचा टार्गेट सेट करतील हे पाहण्यासारखं राहील. संजय पाटील शॉर्ट पिच होता, परंतु या ठिकाणी पाहूया काय घडतंय. यस, वाईट बॉल नो डाऊट. एक अवंतर धावेचा भरणा पाहायला मिळते. तयार होते पूर्णपणे आणि तसा चेंडू आलाही देखवला होता, परंतु आपण पाहतोय की क्रिकेटच्या नियमाच्या विरुद्ध हाताळलेला चेंडू व्हाईट बॉल. 6 धावा धावलकावरती. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. पुढील चेंडू इथं मात्र पाहतोय बॅटच्या आतील कडा शॉर्ट फाईन लेगच्या रिझनमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. हा चेंडू चांगला होता, पुरेपूर अंदाज बांधता आला नाही आहे फलंदाजाला. एक धाव जरूर घेतली गेली, परंतु आत्मविश्वास त्या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, कारण बॅटच्या आतील कडा पाहायला मिळाली. छोटा पॉकेट बडा धमाका नेहमीच आपण जर म्हणतो त्या पद्धतीने त्या युक्तीने हा खेळाडू सातत्यपूर्वक खेळ मैदानाच्या आतमध्ये कित्येक वर्ष करतोय. मंगेश भोईर स्वतः या भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत आणि सक्षम सुजन्य असा कार्याध्यक्ष आपल्याला लाभला गेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या कमिटीसाठी खूप चांगले योगदान. पाहूया आपल्या टीमला किती अजून पण योगदान देत आहे. सुरुवात चांगली केली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतं गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र पाहूया उडवला जरूर आहे, शतरषक नाही त्या ठिकाणी. इनफिल्डच्या वरतून लॉगऑफच्या रिझनला एक चांगला फटका देखना चिकना पाहायला मिळाला. चौकार. विजय मास्टर सांगतोय हल्ली चालू झाल्या सासरे बुवाने जरा लक्ष द्या जावयांवरती, काय कमी पडू देऊ नका. पुन्हा एकदा पाहूया खेळायला या ठिकाणी होते सुरुवात. चौकार आल्यानंतर धावसंख्येला मिळतं 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोचला गेला आहे. अजून 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. यावेळेस पाहतोय आपण क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, तेच तर्रार, परंतु वेगावरती नियंत्रण नाही. या परिणामस्वरूप व्हाईट बॉल घोषित करण्यात आला गेला. आपण पाहिलं तर बरोबर तयार होते, जसा चेंडू तसा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या चेंडूवरती एवढा भन्नाट वेग होता की गोलंदाजाला त्याच्यावरती नियंत्रण राखता आलं नाही आहे. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा होते तयार. प्रेशर आहे कारण एक चांगला स्फोटक आज खेळण्याचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून. यावेळेस स्लोचा मारा, शॉर्ट पिच डिलिव्हरी, चेंडूला फेकून दिलं, पाठवून दिलं, गगनचुंबी षटकार.
सुद्धा आपण पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 18 धावा खर्च केले गेले आहेत. पुन्हा एकदा स्लोअर, या वेळेस क्या बात आहे, प्लेट आउट झालेले आहेत. एकदम स्लोचा मारा केला होता, गती बाबता आली नाही. परिणाम स्वरूप फलंदाज होतोय बाद मंगेश भोईर. स्वागत आणि सन्मान जोगो चौधरी यांच्या शुभ हस्ते रोहिदास भोईर, ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणोली, माजी उपसरपंच आणि VSN कंपनी गावदेवी रांजणोली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. धन्यवाद रोहिदासजी भोईर. त्यानंतर श्रीराम चौधरी, माजी शाखा प्रमुख सरवली. श्रीरामजी चौधरी आपण देखील पुढे या. श्रीरामजी चौधरी यांचा देखील शुभ सन्मान जानमन सरवली आयोजित उप तालुका प्रमुख चषक 2025 स्पर्धेच्या माध्यमातून श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं आज शुभ सन्मान अरविंदजी चौधरी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद मनोज. आपण यानंतर स्वागत सन्मानकडे बोलणार आहोत. मॅच सुरू झालेली आहे. ओलूया मॅचकडे आपण पाहतोय. संतोष यांनी या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवात चांगली केली गेली आहे, परंतु इथं मात्र त्याचा ध्वस्त करताना पाहायला मिळत आहे. त्या फुलातून ताकदवार क्रिकेटिंग शॉट, षटकार. मनोज ठाकरे या झेलवर ना के कैलास मडवी खुश झालेत. आई देवीला प्रार्थना केली असेल, कारण की आज चांगल्या लयमध्ये त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. चांगला झेल, आणि झेल संजय पाटीलचा होता. अगदी बरोबर. चाचणी स्पर्धेमध्ये पाहिलं, आज सकाळच्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं, चेंडू काय हाताला लागत नव्हता. आता कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल, कारण लय गवसले आहे. संतोष एक षटकार लागल्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळालं. अफलातून फटका होता, त्यानंतर सिंगलचा खेळ 2 चेंडूवरती पाहायला मिळाला. तदनंतर आपण पाहिलं तर जो आक्रमक रूप पाहायला मिळत होता संजय पाटील यांचं, त्याला मात्र डगआउटमध्ये परत पाठवलं. जितेंद्र
लेफ्ट हँड बॅट्समन पाहूया यावेळेस चांगला फटका आहे काय घडतं पाहूया गॅपमध्ये तर आहे परंतु दुरून पोचला गेलाय क्या बात आहे आत्मविश्वास झळकतो या ठिकाणी छत्रसेन चांगलं फेकी चांगली कलेक्शन चुकीचं आणि या दरम्यान आपण पाहतो 2 धावा कंप्लीट होत आहेत 28 धावा धावफलकावरती संघर्षाचं वातावरण निर्माण करण्यासाठी जाणली जाणारी टीम म्हणजे गावदेवी सोनाले आणि आपण पाहतोय परिस्थितीवर तुटून पडणारी टीम म्हणजेच शेलूमाता वल अशा 2 टीम मधलं द्वंद्व युद्ध या ठिकाणी पाहायला मिळतंय षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट केलं जातंय सेकंड दुसरं धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 28 पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर 18 होत्या त्याच्यानंतर पाहतोय आपण 10 आणि 2 षटक बरोबर 10 मिनिटांमध्ये कंप्लीट केले गेले आहेत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत अल्पेश गायकवाड गुणलेखक दुनियेतील एक राजा माणूस म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे अरुण पाटील या ठिकाणी अरुण पाटील होते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी 3ऱ्या क्रमांकावर हाताळण्यासाठी एक चांगला गोलंदाज आहे नेहमीच शांत संयमी खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत एक चांगला परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे सारंगाव आणि चाविंद्रा दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे यावेळेस उडवलाय पाहूया हवेमध्ये आहे बराच काल आणि इथं मात्र प्रयत्न खूप चांगला केला होता परंतु त्या प्रयत्नानं यश का आलं नाही आहे अंतिम क्षणामध्ये 2 क्षेत्राशी झपावले होते परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय की चेंडू मात्र हातातून सुटला गेला आणि सीमारेषा पार झाला चौकार या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 32 अंकावरती जाऊन पोहोचते चांगला प्रयत्न केला होता 2 क्षेत्ररक्षक झपावले होते गोरख जोशी यांनी यावेळेस पाहतोय आपण दिशा चांगली दिली एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते इथे मिसफील्ड पाहायला मिळाली आहे चेंडू जाते सीमा पार बॅक टू बॅक दुसरी मिसफील्ड आणि हा दुसरा चौकार धावसंख्या 36 ओव्हर क्रमांक 3 आपण पाहतोय यावेळेस फ्लातून वेगवान चेंडू हाताला जातो त्याहून वेगवान बॅट फिरवली जाते बॉल येण्याच्या अगोदर बॅट फिरून या ठिकाणी आपण पाहतोय मोकळे झाले होते रुपेश मडवी एक अतिशय ताकदवार खेळाडू यस या ठिकाणी पाहुणे आमचे रजा घेत असताना सन्माननीय नामदेवजी चौधरी त्याचबरोबर रोहिदासजी भुईर या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत धावसंख्या 38 या अंकावरती जाऊन पोहोचते एक चांगला टोटल मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करत असताना शेलूमाता वल हा संघ आपण पाहतोय कारण जेवढ्या धावा असतील तेवढ्या धावा गोलंदाजासाठी एक प्लॅटफॉर्म तयार होईल असेल कारण सोनाली संघ अतिशय आक्रमक वृत्तीने खेळतोय यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता सेफ लँडिंग होते एक धाव कंप्लीट केली जाते दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतो हा ना तू मैदानाच्या आतमध्ये बट एक धाव घेतली जाईल प्रयत्न पाहायला मिळत होता जिथे कुठेतरी थोडीशी चुकी जर पाहायला मिळाली असती तर कुठेतरी ती दुसरी धाव पूर्ण करण्याचा एक संधी साधू मिळाली असती परंतु तसं काही घडलं नाही आहे तयार राहायचं असतं नेहमी आणि ती तयारी दाखवली होती
धावसंख्या पाहतोय आपण 39 39 धावांवरती. या ओव्हरमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 2 मिसफिलच्या माध्यमातून चौकार आले, त्यानंतर कमबॅक केलं गेलं, त्यानंतर 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. एकंदरीत 11 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च झालेल्या आहेत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉकमध्ये पूर्णपणे टाकलं होतं आणि ब्लॉक कडून ठेवलं होतं फलंदाजाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे त्या चेंडूवरती. धावसंख्या स्थिर आहे 39 39 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेळूमाता वल या टीमचे पाहायला मिळत आहेत. 2 टीमला विनंती आहे, सारेगाव आणि चाविंद्रा, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. जी टीम उशिरा येईल तिला पॅनलाइज केलं जाईल आणि दोन्ही टीम जर उशिरा होत असतील तर एक एक ओव्हर कम करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. दिवसवर दिवस सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर लेट रिपोर्टिंग केली गेली, त्या टीमला 3 धावांची पेनल्टी लावली होती. शेलूमाता वल बरोबर त्यांचा सामना होता, परंतु कुठेतरी उशिराने पोहोचले आणि नाणेफेकीसाठी उशिरा पोहोचले, त्या कारणास्तव त्यांना 3 धावांची पेनल्टी दिली होती. तसं चित्र यापुढे न घडावं याच्यासाठी आपण प्रत्येकाला विनंती आहे की आपला सामना जर 10 वाजता असेल तर आपण घरातून त्या टायमिंगनुसार निघावं. लाईव्ह मॅच बघून निघू नका. एखादा सामना लवकर समाप्तही होतोय, येताना तुम्हाला ट्रॅफिकही लागते आणि त्या कारणास्तव आपण उशिरा होऊ शकतो. तर आपल्या या हलगर्जीप्रमाणे इथं मात्र कुठलं कारण चालणार नाही आणि तशी गोष्ट न घडावा, कारण आयोजकांचाही वेळ वाचला पाहिजे. ही तुम्हा आम्हा सर्वांसाठी राबवण्यात येते, आपल्यासाठी खेळण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून देतात आणि ती धावपल जो आयोजक टीम आहे त्या टीमला बऱ्यापैकी माहिती असते. यावेळी असं पडल्यानंतर अधिक बाहेरच्या दिशेने वल्ला जातोय, परिणामस्वरूप आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. सखाराम यांचा पहिला चेंडू आपण पाहिला. 40 धाव संख्या धावफलकावरती लागली गेली आहे. आज धावा बनतात या टीमच्या माध्यमातून. यावेळेस उडवलाय, थांबणार नाहीये, आकाशाला गवस निघालत, चेंडू जात सीमा पार, बिग हिट षटकार. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस स्लोअरचा मारा केला. पाहू शकता आपण मंगेश भोईर यांना सुद्धा स्लो चेंडूवरती फसवलं गेलं होतं आणि इथं मात्र षटकार लागल्यानंतर स्लोचा मारा केला जातोय आणि 1 धाव या ठिकाणी खर्च केली जाते. एक 2 फायदे होतात याच्यावरती. एक तर धावा कमी म्हणतात, दुसरी गोष्ट जो फॉर्ममध्ये फलंदाज आहे त्याची स्ट्राईक रोटेट होते. म्हणजे एक मैदानी जी चाणक्यरीत्या आहे ती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. धावसंख्या आपण जर पाहिलं तर 47-47 षटक क्रमांक 4 अंतिम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावा भरपूर बनल्या आहेत, रोख लावणं गरजेचं आहे, कारण 47 धावा अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 2 आले तर आपण पाहू शकता एक टार्गेट चांगला सेट होईल. पहिल्या मॅचमध्ये पाहिलं 63 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 46 धावा. 63 चेस करता आले नाही आहे, परंतु 46 धावा ज्या आहेत त्या अधिक जलद गतीने चेस झाल्या होत्या. अशा दोन्ही टीम ज्या आहेत ना त्या एकत्र पाहायला मिळतात. यस, मातोश्री चाविंद्र्याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपले ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान आपण पाहतोय कमबॅक केले जाते. एक विकेटचं या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळते.
डावाला सावरावं लागेल. या 2-3 चेंडू मागे मोठा फटका खेळावा लागेल. पाहूया काय घडतंय. स्लोचा मारा केला, चेंडूला दिशा दिली, टर्न केल्या गेल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. गॅप मध्ये चेंडू फरार होतो, सीमा पार, चौकार. निश्चितच आज हवाही जास्त आहे, वातावरण खुलं आहे, लख प्रकाश आहे, त्यामुळे धावा बनतायत. हवं तशी फलंदाजीला मदत होते. यावेळेस स्लोवरचा मारा पुन्हा एकदा या ठिकाणी पाहू शकता आपण. स्लो मध्ये पुन्हा एकदा अजून एक विकेटचं पतन. इंद्रपाल याने आल्या आल्या कुठेतरी सुरुवात केली होती चमकाराने, परंतु त्यालाही या ठिकाणी परतावं लागलं. आणि निश्चित व्हेरिएशन असणं गरजेचं आहे, बदल असणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस जीवन जगत असताना एखादा धंदा नोकरी करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला जर सफलता हासिल होत नसेल तर आपल्याला ते चेंज करावे लागते. आपण धंदा चेंज करतोय, तसं गोलंदाजाला या चेंडूवरती आपल्याला जर चांगलं योगदान मिळालं नाही आहे तर आपल्याला दुसरा चेंडू टाकावा लागतोय. आणि इथं मात्र पाहिलं तर मागील चेंडू थोडासा स्पीडने टाकला होता आणि इथं मात्र स्लोचा मारा केला गेला. आणि अशा रीतीने आपण पाहतोय की या जाळ्यामध्ये तब्बल 3 फलंदाज आऊट झाले आणि 3 फलंदाज स्लोच्या चेंडूवरती आऊट झाले. म्हणजे पाहू शकता आपण कशा प्रकारे चाणक्य रीती मैदानाच्या आतमध्ये. सकाराम पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. अजय भांबरे येतोय. यावेळेस बॅटच्या आतील कडा होती, झेल घेण्याची नामी संधी चालून आली होती, परंतु मिस झाली गेली. एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 52-53 धावांचं लक्ष या ठिकाणी गावदेवी सोनाले संघासमोर आहे. तर चला 2 टीम सारंगाव आणि चाविंद्रा संघाचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. सारंगाव संघाचा संघ नाही का आपण टॉस लगेच करून घेऊ. पूर्वक हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. आपण पाहतो या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी पांडुरंग बाबुलनाथ चौधरी, तसेच कैलासवासी द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या सन्मानार्थ श्री जगन्नाथ पांडुरंग चौधरी आणि श्री प्रणव श्याम चौधरी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते कैलासवासी कालीराम रतन चौधरी व कैलासवासी पांडुरंग लक्ष्मण चौधरी यांच्या सन्मानार्थक श्री सोमनाथ कालीराम चौधरी आणि श्री पवन राम चौधरी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तृतीय पारितोषिक कैलासवासी प्रमोद भोईर, तसेच कैलासवासी मैनाबाई चौधरी यांच्या स्मरणार्थ महेंद्र बाबूराव चौधरी शाखा प्रमुख आणि जितेंद्र बाबूराव चौधरी यांच्यामधून पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय सारंगाव टीम अजूनही उपस्थित झालेली नाही आहे. विनंती असेल आपण या लवकरच आपण नाणेफेक करून घेऊ. आपण पाहतोय धावा ज्या बनल्या गेल्या या ठिकाणी 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52, टार्गेट ठेवलं गेलं 53. पाहूया या कशा प्रकारे पूर्ण होत आहेत की थांबवल्या जात आहेत, या ऐकूया आमचे सहकारी समालोचक कालीराम केनी सर यांच्या आवाजाने. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद. दुपारचं सत्र आणि अगदी दमाट आपण सूर्यप्रकाश पाहतोय. नक्कीच या शेलमाता बॉल संघाने दुसऱ्या सामन्यातून प्रथम फलंदाजी करताना धावा बनवल्यात. 4 ओव्हरमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात 53, 52 आणि 53 धावांचं लक्ष उभं केलं आहे. बघूया आई गावदेवी सोनाली टीम एक कंप्लीट टीम आहे. आपण आज पाहिलं तर संतोष पाटील यांना या सामन्यातून ओव्हर देखील टाकायची गरज लागली नव्हती. रवी, संतोष, डोंडाल अरुण आणि सकाराम या 4 गोलंदाजांनी 52 धावा दिलेल्या आहेत. आणि बघूया 53 धावा आता बनवायचे आहेत. जवानमान सारंगाव टीम आपण त्वरित आपली रिपोर्टिंग करायची आहे. मातोश्री चाविंद्र टीम चे संघटक इथे उपस्थित आहेत. बघा अगदी आजच्या दिवसातून आपण विचार केला तर दिवसभर दिवा टीमला 3 धावांचा पेनल्टी दिला गेला होता. शेलूमाता वर्ल्ड समोर संघटक उशिराने आले आणि त्यांना 3 धावांचा पेनल्टी इथे देण्यात आलेला आहे. जर दोन्ही टीमचे संघटक नसतील तर सामना 1 ओव्हर कमी केला जाईल. आणि जर प्रतिस्पर्धी संघाचा संघटक नसला तर त्या संघाला 3 धावांचा पेनल्टी अशा आपण नवीन नियमावली चाचणी स्पर्धेपासून सुरू केलेली आहे. म्हणून सर्वांनी वेळेचं भान ठेवून जी आपल्याला लॉटवर वेळ दिलेली आहे त्या वेळेवर येत चला. चला फिल्डिंग लावून घ्या शेलूमाता वर्ल्ड टीम आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. सलमीर जोडी अरुण पाटील आणि रवी ही गावदेवी सोनाली संघाचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. नक्कीच गोपीनाथजी पाटील असतील, सोनाली संघाचे खेळाडू आणि पाठीराखे खूप मोठ्या संख्येने आहेत. एक चांगली टीम आणि नेहमीच त्यांच्या संघाच्या माध्यमातून एक चांगले स्पर्धेचं देखील आयोजन आपण गेली 2 वर्ष पाहतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हवेमध्ये खेळलेत. संजय पाटील झेलच्या खाली मोठी विकेट. अरुण पाटील 0 बाद. त्यानंतर कूलर आहेत, सायकल आहे आणि अजून एक सुधाकर रामा चौधरी यांनी उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी शूज इथे लिहिलेत. उत्कृष्ट फलंदाज पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन गोलंदाज इंद्रपाल पाटीलनं शेलूमाता वर्ल्ड संघासाठी चांगली सुरुवात केलेली आहे. इथे पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू वाईट, 1 वर 1 अशी स्थिती. प्रवीण पाटील आणि सूर्यकांत पाटील शेलूमाता वर्ल्ड संघाचे खेळाडू. नक्कीच यांनी देखील या स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद प्रवीण पाटील, चांगले खेळाडू आहेत. वाह, फुल लेन डिलिव्हरी, परफेक्ट व्हाईट यॉर्कर चेंडू टाकलाय. यष्टीरक्षक किरण पाटील, क्या बात आहे. शैलूदादा पाटील देखील संघाचे खेळाडू राहिलेले आहेत. इथे पावलांचा वापर जरूर केला आहे. अगदी अजय भांबरे इनफिल्डच्या आतमध्ये
चांगली फिल्डिंग. आज अजय बांबऱ्यांना फलंदाजी देखील संधी मिळाली होती. शेवटचा एक चेंडू होता आणि एक धाव त्यांच्या बॅटमधून आली होती. 1-2 चेंडू टाकून झाले 3. क्या बात आहे. अतिशय चांगली फिल्डिंग. बीके दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा खराब आणि जिथे 1 होती तिथे 2 धावा संजय मडवी आणि रवीने पूर्ण केलेत. धावसंख्या 4 धावा, 1 वाईट, 1 सिंगल, 1 डबल, डॉट विकेट. हा फटका बघूया. अगदी लॉंग आणि लॉंगच्या मध्ये सेफ फटका आहे. संजय पाटीलचे शेवटपर्यंत प्रयत्न होते चेंडूला अडवण्याचे, मात्र चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय रवीच्या बॅटमधून. नशिबाचा चौकार. आणि जानमान सारंगाव टीम यानंतरचा सामना असेल बघूया पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये आणि चेंडूच्या खाली संजय पाटील. वेल जज कॅच. रवी आणि अरुण पाटीलला पहिल्या ओव्हरमध्ये इंद्रपाल पाटीलला जलबादचे सर्वात बाद केलेत. धक्का नंबर 2. सन्माननीय उत्तमजी चौधरी साहेब, आपणास विनंती, आपण या टॉस बॉक्समध्ये तसेच सारंगाव संघ नाईक, चाविंद्र संघ नाईक या आपण नाणेफेकीसाठी. हॅलो, आपण पाहू शकता टॉस बॉक्समध्ये सन्माननीय सुरेश चौधरी साहेब, उत्तम चौधरी साहेब, हेमंत चौधरी साहेब, श्रीराम चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलेच जाईल नाणेफेक. नाणेफेक केले जाते. पाहूया मान्यवरांच्या शुभ हस्ते. हेड असं कॉलिंग दिलेलं आहे. यस, नाणेफेकीचं कॉल जे आहे ते सारंगाव संघाच्या बाजूला लागलेलं आहे. आपला निर्णय काय ते आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. टॉस बॉक्समधून न्यूज असे की नाणेफेकीचं कॉलिंग आहे ते जानमान सारंगाव संघाच्या बाजूला लागलेलं आहे आणि 2 मिनिटांमध्ये निर्णय आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. यानंतरचा जो सामना आहे पहिल्या फेरीचा जानमान सारंगाव आणि मातोश्री 40+ साविंद्रा नाणेफेकी जिंकली आहे. निर्णय राखून ठेवलाय. चला जाऊया चालू सामन्याकडे. 53 धावांचं लक्ष घेऊन आई गावदेवी सोनेले टीम मैदानामध्ये उतरलेली आहे. 2 बाद 9, 8 चेंडूंचा सामना. गोलंदाज आहेत बीके बालकृष्ण पाटील. क्या बात आहे. इथे कैलास मडवी यांची दांडी गोल. तिसरा धक्का लागतोय सोनाली टीमला.
फुलोरे आपले खारेगावचे आगरी कलाकार यांच्या मुखातून गायलेलं गाणी आहे. गणपतीच्या फेऱ्यांची गाणी आणि त्यानंतर साई भक्तांसाठी खूप सुंदर गीत त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच ऐकत असतोय. बघूया या चेंडूवर हलक्या हाताने खेळलेत. चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये सिली मिडॉनला हा चेंडू गोलंदाज बालकृष्णनं पकडलाय. इंद्रपाल तरे यांनी एक सिंगल धाव घेऊन स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून शूज सुधाकर चौधरी यांच्याकडून दिले जातील या स्पर्धेतून. बघा फलंदाज आणि गोलंदाजासाठी नाही आहेत तर फक्त क्षेत्ररक्षक म्हणून या स्पर्धेमध्ये जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरेल त्याला सुधाकर चौधरी यांच्याकडून नक्कीच ब्रँडेड कंपनीचे शूज दिले जातील. 11 धावा. इंद्रपाल तरे अपील जरूर केली. मंगेश भोईर चेंडूला उचलत आहेत. नक्की सारंगाव टीमनं आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी त्यांनी स्वीकारलेली आहे. बॉलिंग यस गोलंदाजी नाही बॉलिंग करा तुम्ही. धन्यवाद. दोन ओव्हर धावसंख्या फक्त 12 आणि आता उर्वरित 12 मध्ये 41. हा सामना कठीण झाला आहे 2 ओव्हर नंतर आई गावदी सोनेली टीमसाठी. कारण की पहिले 2 ओव्हरचा विचार केला तर इंद्रपाल पाटील आणि बीके यांनी आपल्या शेलूमाता टीमला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. 12 मध्ये 12 दिलेत आणि येणाऱ्या 2 गोलंदाजांना 12 मध्ये 41 राखून ठेवलेत. बघूया 2 ओव्हरसाठी 10 मिनिटं बरोबर घेतली आहेत. मंगेश भोईर गोलंदाज आले. जितेंद्र एक उंच पुरा असा गोलंदाज. बघा संघामध्ये प्रमोद भोईर आहेत, किरण पाटील आहेत, प्रवीण नाही आहेत. मात्र गोलंदाजी करणारे खेळाडू नक्कीच अजून चांगले आहेत. शेलूमाता टीमकडे देखील नवीन हंगामासाठी नवीन 40+ खेळाडू जॉईन झालेत. त्यामध्ये अजय भांबरे आहेत, जितेंद्र आहे, स्वप्नील, कपिल आणि कपिलच्या पहिल्या चेंडूवर जितेंद्र आहे ना. यस नाही नवीन आहे असू द्या. षटकार टोकून 18 इंद्रपाल तरेनं आपल्या टीमला पोहोचवलेले आहे. 12 मध्ये 41 बनवायचे आहेत. आता 11:35 चं समीकरण आलंय. आज 2 ओव्हरमध्ये 24 धावा देखील घेतल्यात. मनोज गोरख जोशीचं येणं बाकी आहे, ज्याने आज गोटीरामला 5 मध्ये 24 ठोकल्या. तर अर्जुन बुवाला मंगेश भोईरनं 6 मध्ये 24 धावा ठोकलेत. चेंडू अगदी फाईन चाललाय. लॉंग लेग आणि डीप फाईन लेग रिजन मधून चौकार 10 का बम. इंद्रपाल तरे ऑन दी फायर. नक्कीच थोडासा दबाव गोलंदाज जितेंद्र ह्याच्यावर. 2 मध्ये 10 आणि पहिल्या 12 मध्ये 12. यालाच मित्रांनो क्रिकेट म्हटलं गेलेलं आहे. म्हणून क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, सांघिक खेळ आहे. गावाची एकता आणि अखंडता सर्व हेवे दावे बाजूला ठेवून गावच्या
नावासाठी आणि संघासाठी खेळाडू खेळत राहतात. ही क्रिकेट खेळाची एक महत्त्वाची खूण आहे. नाही आज इंद्रपाल तरेला चेंडू हातामध्ये एकाच ॲक्शनमध्ये अजूनही घेता आले नाही आहेत. गोलंदाजी चांगली केली. सराव कमी असावा. 2 धावा. धावसंख्या 24. नाही चेंडू हातामध्ये येत नाहीये. पहिल्या सामन्यातून देखील पाहिलं. हा फटका अगदी आडव्या बॅटनं खेळलाय आणि इथे देखील चेंडू जातोय सीमापार. इंद्रपाल तरेनं या ओव्हरमध्ये जितेंद्रला अगदी बिजी ठेवलाय. चोखताच ठेवलेला आहे. आणि 8 मध्ये 25 वर सामना येऊन थांबलाय. बघा पहिल्या सामन्यातून गोरख जोशी आणि दुसऱ्या सामन्यातून तारणहार बनतोय का इंद्रपाल तरे आई गावदेवी सोनेला टीमसाठी. 8 मध्ये 25. 2 चेंडू खूप निर्णायक आहेत. किरण पाटील इष्टांना चिपकून आहेत. फुलटॉस होता चेंडूला इनफिल्डच्या वरून अगदी डीप मध्ये खेळलेत. बघूया दुसरी धाव इथे अगदी जलद गतीने पूर्ण केली आहे. चांगली फिल्डिंग अजय भांबरे डीप स्लिपर कव्हरला. 7 मध्ये 24. 6 मध्ये 24. 2 वेळा आलेत. आता 7 चेंडू आणि 24 धावांवर हा सामना येऊन थांबलाय. 23. 7-23 या चेंडूवर 2 घेतल्या. नक्कीच आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड काय चेंडू खेळलेत. वाह अगदी डीप फाईन लेग. प्रमोद भोईर यांचे प्रयत्नांना अपयश. मात्र चेंडू जातो सीमापार. चौकार. पाच तास इथे काय घडलंय. एक सिंगल धाव संजय मडवीनं कंप्लीट केली. लेगबाईच्या स्वरूपात धावा येवत कशा येवत. 5 मध्ये 18.
संजय मडवी. बघूया इंद्रपाल तरेनं जितेंद्रला 6 मध्ये 22 बनवल्यात आणि आता संघाला 5 मध्ये 18ची गरज आहे. अतिशय चांगला फटका आहे इंद्रपाल पाटील. अप्रतिम फटका, ताकदवान फटका. आपण पाहिलं तर आपण इंद्रपाल तरेच्या बॅटमधून पाहतोय. चौकार. देत 9 चेंडू मध्ये 30. काय फलंदाजी आहे. 4 मध्ये 14, 12 मध्ये 41 होत्या. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 4-14. इंद्रपाल तरे अशी फलंदाजी करतात की इथून सोनाली संघाला जास्त अशा अपेक्षा आहेत. 30 वर खेळतात. 9 चेंडू मध्ये नाबाद 30. हा चेंडू लाईन चुकीची. पंचांचा येतोय वाईटचा इशारा. 4-13. धाव कमी झाली. चेंडू 4 कायम आहेत. 4 मध्ये 13. हा फटका उडवलाय. बघूया. पुढे आले इंद्रपाल पाटील. पुढे आले. चेंडू मागे गेला आणि ते आता सामना मागे सोडलाय की काय. एक चेंडू राखला. 3 धावा जास्त बनवल्या आणि शेलमाता वॉल संघाला या स्पर्धेतून बाहेर केलाय. हडलक शेलमाता वॉल. अभिनंदन आई गावदेवी सोनाली टीम. अगदी गोपीनाथजी पाटील खुश आहेत. अध्यक्ष संतोष म्हात्रे खुश असतील. सर्व पाठीराखे खुश आणि संपूर्ण आई गावदेवी सोनाली टीम खुश आहे. कारण की हा विजय खूप महत्त्वाचा होता. उप तालुका प्रमुख चषक 2025 मध्ये आजचे दोन्ही बलाढ्य संघांना पराभूत केलाय आई गावदेवी सोनाली टीमनं. पहिला सामना गावदेवी पिंपलगार आणि दुसरा सामना त्यांनी पराभूत केलाय संघाला शेलमाता बाल. अभिनंदन इंद्रपाल तरे. नाबाद 46 धावा आणि तेज ठरल्यात या सामन्याचे सामनावीर. संतोषजी म्हात्रे वेलकम. स्वागत आहे आपलं. क्या बात है. इंद्रपाल तरे यांना 500. अध्यक्ष संतोष म्हात्रे यांच्याकडून ते फलंदाजी पाहत होते. एंट्री करू का नको आणि आखिरकार ते स्टेजवर आलेत. 12 मध्ये 41 होत्या.
एक चेंडू राखला आणि इंद्रपाल तरेनं हा सामना आपल्या टीमला जिंकून दिलाय. अभिनंदन. चला या इंद्रपाल तरे. अभिनंदन. के संतोष पाटील, संजय मडवी हसतायत के हसतायत. एक झेल घेतलाय. रवी पाटील खुश आहेत. डेब्यू केलाय यावर्षी रवी पाटीलनं. चला आपण देऊया इंद्रपाल तरियाना सामनावीर. नक्कीच मनोज दुखापत झाली होती मानकुलीच्या क्रीडानगरीमध्ये, तेव्हापासून कुठेतरी आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळालं. मात्र पुण्यामध्ये तोच जोश, तोच जलवा. बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देऊया. आपण सर्वप्रथम ट्रॉफी आई गावदेवी सोनाली संघाचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांच्याकडून कॅश प्राइज देखील आहे 500. वा. श्यामदादा चौधरी म्हात्रे यांच्या सोबत धन्यवाद. त्यानंतर गिफ्ट बॉक्स आणि कोल्ड्रिंक देखील दिली जाईल. संतोष तरे खुश आहेत. काय संघ बनवलाय. स्वतः गोलंदाजी घेतली नाहीये. आज सकाराम आहे. संतोष ढोंडेल आहे, रवी आहे आणि अरुणवरी जबाबदारी दिलेली आहे. वा. बघू शकता आपण इंद्रपाल तरियाना बऱ्याचशा क्रिकेटच्या खेळापासून विश्रांतीनंतर आज नाबाद 46 धावा ज्यांनी ठोकल्या आणि जबरदस्त खेळी साकारून आपल्या संघाला एक जबरदस्त विजय मिळवून दिलाय. पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. ऐकूया आपण पहिल्या सत्राचा तिसरा सामना. नक्कीच अल्पेश गायकवाड याच्यासाठी इंद्रपाल तरी यांनी 500चं बक्षीस आणि रवी पाटील यांनी क्या बात आहे 200 रुपये. वा वा. अल्पेश गायकवाड प्रेम खूप आहे. चला सामना लगेच सुरू करा. मंगेशजी भोईर अडलक स्टेजवर आहे. आपण श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं आपल्याला मान्यवर कक्षामध्ये आमंत्रित केलं जातोय. संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत मंगेशजी भोईर. स्टेजवर या. श्यामदादा चौधरी आणि जयनमन सरवली संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जातोय. हॉटेल मराठा पंजाबचे मालक शोलमाता वाल या संघाचे अष्टपैलू खेळाडू संजय भाऊ पाटील आपण देखील यायचं स्टेजवर. मंगेश दादा या. आपण बीके बालकृष्ण पाटील, प्रमोददादा भोईर आपण देखील यायचं आहे. प्रमोददादा भोईर हे सरवली गावचे जावई आहेत. चला सारंगाव टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि ऐकूया माझे सहकारी समालोचक मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून सामन्याचं पहिलं सत्र. धन्यवाद. निश्चितच मागच्या मॅचचा जर विचार केला तर कुठेतरी मिसफिल्डने सुद्धा ती मॅच गमावली देखील, परंतु भले मोठे गोलंदाज असतानाही आपण पाहिलं तर एक खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आहे. चला असू द्या. नेक्स्ट इव्हेंटमध्ये नेक्स्ट स्पर्धेमध्ये ज्या चुका झाल्या त्याला सुधरत चांगला खेळ करणं योग्य त्याचं ठरेल. पाहूया आता चालू असलेला सामना जय हनुमान सारंगाव वर्सेस मातोश्री चाविंद्रा या दोन टीममध्ये पाहायला मिळते. सारंगाव संघाने आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज, विनंती असेल. चला चला क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या सारंगाव संघ प्लीज, विनंती असेल. चला सारंगाव प्लीज, विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
निश्चितच आपण पाहतोय सारंगाव संघ टॉससाठी उपस्थित नव्हता, त्यामुळे त्यांना 3 धावांची पॅनल्टी आहेच, परंतु आता जर त्यांनी फिल्डिंग लावली नाही आहे तर अजूनही त्यांना पॅनल्टीचा सामोरे जावं लागेल याची नोंद घ्यायची प्लीज विनंती असेल. यस, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय मंगेशजी भोईर साहेब यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट खेळाडू आहेत या कम्युनिटीसाठी आपण पाहतोय, खूप चांगली कामगिरी सुद्धा केली जाते. अशा महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला पाहायला मिळाला. तसेच प्रमोददादा भोईर यांचंही यथोचित स्वागत आणि सन्मान केलेच जाईल. आमच्या गावचे जावई आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. एक चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे. आपण पाहिलं तर अष्टपैलूच्या भूमिकेने नेहमीच आपण पाहतोय. आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आपण पाहतो खूप मेहनत घेत आहेत. प्रत्येक इव्हेंट, प्रत्येक स्पर्धेमध्ये, चाचणीमध्ये सुद्धा पाहिलं आपण सलग खूप मेहनत घेताना पाहायला मिळाले आणि संपूर्ण वर्षभर त्यांची मेहनत आपल्याला खूप पाहायला मिळते. अशा ह्या महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वागत आणि सन्मान पाहायला मिळाले. पंचांना विनंती, आपण चला ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आपण कोणाची वाट बघायची नाही, आपण फक्त खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. तसेच व्यासपीठावर विराजमान संतोषजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे. गावदेवी सोनाले टीमचे अध्यक्ष पाहतोय आपण आणि त्यांचा या ठिकाणी केला जातोय स्वागत आणि सन्मान. निश्चितच एक चांगली टीम त्यांच्या अध्यक्षतेखाली घडत असताना पाहायला मिळते. हार जीत हा खेळाचा पार्ट जरूर आहे, परंतु खेळामागे जी भावना आहे ना ती खूप चांगली पाहायला मिळते सोनाली संघाची. कारण प्रत्येक मॅच मध्ये लढवृत्ती जी आहे ना ती पाहायला मिळते. अधिक संघर्ष, अधिक मेहनत आणि अधिक बुद्धीने क्रिकेट त्यांचा पाहायला मिळतं. मागच्या आता मॅचमध्ये आपण पाहिलं 20-20+ धावा होत्या, तरीही हार न बांधता एक चेंडू राखून सामना जिंकला गेला. क्या बात आहे. तर चला विनंती आहे, शेवटचा कॉल असेल सारंगाव संघाला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आज पहिला सामना खेळला गेला होता, त्याच्यामध्ये पिंपलकर संघाला परास्त केलं होतं सोनाली संघाने. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय शेलुमाता वल एक बलाढ्य संघ, त्या बलाढ्य संघालाही आपण पाहतोय एक संघर्षाचं वातावरण निर्माण करत असताना इंद्राबाद तळेयाने मात दिली आणि संघावरती विजयश्री खेचून आणले आणि त्या सामन्याचा सामनावीर पटकावला गेला. आता मात्र जय हनुमान सारंगाव आणि मातोश्री चाविंद्रा यातलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि फलंदाजी आमंत्रित केलं मातोश्री चाविंद्रा या संघास. तर विनंती असेल चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी कसं येऊ बोली फील्डिंग बोला जरा, फील्ड बोला तर तुम्ही फील्ड. मी ते एफ लिहिले ना मला 2 वेळा सांगला आम्ही बोलून घेतले. हा गाव स्ट्राईकला कोण 2 4 6 7 8 9